एकीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरलेली असताना सत्ताधारी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्यानं विरोधक आणखी आक्रमक झाले। कर्जमाफी अजिबात होऊ नये, त्यांच्या अकाउंटला पैसे द्या असं वक्तव्य प्रशांत बंब यांनी केलं। हे वक्तव्य करता शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रशांत बंब यांना सभागृहातच धारेवर धरलं। या विषयावर प्रशांत बंब यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी। विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून सत्ताधारी पक्षातली शिवसेना आक्रमक होती। शिवसेनेच्या आमदारांनी मतं मांडली। भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी वेगळं मत मांडलं सभागृहात, त्याच्यावरनं गोंधळ झाला। प्रशांतजी, काय भूमिका मांडली? कर्जमाफी नको असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, पहिली गोष्ट माझी भूमिका ऐकूनच नाही घेतलेली। कर्जमाफी व्हावी ही भूमिका सगळ्यांचीच आहे, सगळ्याच पक्षाच्या आमदारांची आहे। मी मांडताना सुरुवातीला सांगितलं होतं की माझं पूर्ण ऐकून घ्या आणि मी हे सुरुवातीला बोललो की शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही झाली पाहिजे। पुढे मला असं बोलायचं होतं की माननीय उद्धवजीच्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनातली कर्जमुक्तीच झाली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने झाली पाहिजे मी एकच लाईन बोललो सुरुवातीला। आणि मी सुरुवातीलाच बोललो होतो की माझं पूर्ण ऐकल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मी माझी काही भावना आहे ती। परंतु मी हा शब्द बोललो की कर्जमाफी नाही झाली पाहिजे, त्यापेक्षा किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकून बरेच शेतकरी असे आहेत त्यांनी कर्जच नाही उचललेलं, कर्जच घेतलेलं नाही आहे, त्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अजिबात। करोडो आहेत ते शेतकरी, म्हणून माझी ती भावना होती, पण ती ऐकली नाही, त्याच्यामुळे तो गैरसमज त्यांचा झाला आणि मला बोलू दिला असता तर माझ्या मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली। नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा सगळं बघितलं, आता जेव्हा समजा कोणी बोलूच देत नाही आहे तर सभागृह नेते आहेत ना ते, त्यांना मध्यस्थी करावीच लागेल। माझं इतकंच म्हणणं होतं फक्त सगळ्या मान्य, आता काय होतं पॉलिटिकल आता जास्त हे करता येणार नाही, परंतु हे पॉलिटिकल आपण न करता ऐकून घेतलं पाहिजे होतं, हीच माझी भावना होती। कर्जमुक्ती देण्यात यावी अशी भूमिका होती आणि चुकीचा अर्थ सभागृहात लावला गेला असं प्रशांत बंब यांचं म्हणणं आहे। दीपकसोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई। भाजपचे आमदार प्रशांत बंब नेमकं सभागृहात काय बोलले होते, कशा पद्धतीने आक्रमक झाले ज्यामुळे हा सगळा गोंधळ झाला ते आपण पाहूया। माझं मत सांगतोय मी, परंतु अध्यक्ष महोदय यावेळेला शेतकऱ्यांचे ऐकून घ्या माझं म्हणणं ऐका, तुम्ही काय म्हणता ते ऐकून घ्या, माझं म्हणणं ऐकून तुम्ही सांगता ना, माझं म्हणणं ऐका तुम्हाला लक्षात येईल, माझं म्हणणं ऐका तुम्ही, माझं म्हणणं ऐका तुम्ही, माझं म्हणणं ऐका। शेतकऱ्यांच्या ऐकून घ्या ना, ऐकून तर घ्या ना, अरे मग सांगतो ना, ऐका ना, त्यांना पैसे द्यायचे तुम्हाला, सांगतो त्यांच्या अकाउंटला पैसे द्या, अध्यक्ष महोदय मी हे सार्वभौम सभागृह अध्यक्ष महोदय दोघे खाली बसा, अध्यक्ष महोदय खाली बसा, मी आहे इथे, अरे मी उभा ना, दोघे खाली बसा।